महापौरांना सांगतायत दूषित पाणी येतंय, अपुरा पाणी पुरवठा होतोय, दूषित पाणी येतंय, अपुरा पाणी. तुम्ही करताय काय? तुम्ही जर 4 ते 5 महिने जर सत्ता म्हणून सरकारमध्ये तुम्ही आहात, महानगरपालिकेत तुम्ही आहात. आता सचिन कदम, अभिजित देसाई या सगळ्यांनी सांगितलंय की आपल्याकडे IIT सारखी एवढी मोठी संस्था आहे, व्हिजिट सारखी संस्था आहे. मग अरविंद शिंदे कुठे जाऊन टेस्ट करून येत आहेत आणि सांगतायत की हे पाणी पिण्यायोग्य आहे. गंमत की मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई हे पाणी पिऊन आजारी येत गेली 4 दिवस. याच्यापेक्षा अजून काय वेगळं उदाहरण दिलं पाहिजे? म्हणजे माझ्या समोर बसले, मला विनयजी पण त्या दिवशी बोलले की तुमच्यापैकी अर्धे पत्रकार आजारी आहेत पोटदुखीने. मतलब संदीप, तुम्ही इथे रेणुसे इथे राहिलात वाशीला किती स्वच्छ पाणी येतंय? खरं म्हणजे सगळ्या नगरसेवकांनी ज्यांना ज्यांना वाटतंय स्वच्छ पाणी आहे, आणि बेसिकली सत्ताधाऱ्यांनी, त्यांना आम्ही हे पाणी पाठवणार आहोत आजपासून. एक ग्लास नाही, किमान टेस्ट करा आणि पुढची 4 दिवस कामात येऊन दाखवा. 21व्या शतकातली महानगरपालिका म्हणतोय आणि आपल्याकडे यंत्रणा नाही. काय यंत्रणा नाहीये? म्हणजे पाण्याच्या नावाने बोंब, दूषित पाणी, गढूळ पाणी, अपुरा पाणी पुरवठा. नाले सफाईच्या नावाने बोंब. का CCTV लावून नाले सफाई का होत नाही? हे केलं होतं ना महासभेत कधी काळी की CCTVच्या देखरेखीखाली नाले सफाई झाली पाहिजे होती. मग ती का होत नाहीये? आणि झाली असेल तर ते CCTV जाहीर करा, ते बघायला द्या लोकांना नाले सफाई झाले की नाही. 15 मेची डेडलाईन मागे गेली. सगळ्यात धोकादायक आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर पाऊस चांगला झाला तर नवी मुंबईत सगळ्यात जास्त खड्डे पडणार आहे आतापर्यंतच्या इतिहासातले. कारण हे खड्डे दुरुस्तीचं पण जे आहे ते कुठलंही काम केलेलं नाही अद्यापपर्यंत. ते 15 मेच्या आत व्हायला पाहिजे होते. आरोग्याच्या नावाने बोंब. म्हणजे आमच्यासोबत युती असलेल्या आमचे उबाटाचे सहकारी गेल्या काही दिवसांपूर्वी गेले, मोठा गाजावाजा केला आम्ही MRI मशीन आणली म्हणून. MRI मशीन बंद. पुढचं तुम्हाला सांगतो, आमचे विभागाध्यक्ष सागर विचारे त्यांनी पाठपुरावा केला MRI मशीन का बंद आहे. तर सिमेंस कंपनीकडून क्लिअरन्स आलेलं नाही म्हणे, जिथून मागवली ते. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला माहिती मिळाली की क्लिअरन्स मिळाला आहे. बोनकोडेंचे जे मंत्री आहेत त्यांची वेळ मिळत नाहीये म्हणून उद्घाटन राहिले. वनमंत्र्यांची